चौघा रंग एकच झाला म्हणत काल ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या ज्या आहेत त्या पुण्यामध्ये दाखल झालेल्या आहेत। मी आता पुण्यातल्या निवडुंग्या विठोबा मंदिरामध्ये आहे। या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असतो। तुम्ही माझ्या मागे पाहू शकतात। या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या पालखीतली ही सगळी दृश्य आहेत। पालखी या ठिकाणी निवडुंग्या विठोबा मंदिरामध्ये आता दर्शनासाठी ठेवलेली आहे आणि प्रचंड गर्दी या ठिकाणी दर्शनासाठीची असलेली पाहायला मिळते। पहाटेपासून भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत। महिलांची रांग वेगळी केली आहे, पुरुषांची रांग वेगळी केलेली पाहायला मिळते आणि अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतलं जात आहे। आपण बघतोय सेवेकरी या ठिकाणी आहेत, महानगरपालिका असेल, पोलीस प्रशासन असेल, या सगळ्यांकडून या ठिकाणी प्रत्येकाला चांगल्या पद्धतीनं पाया पडता आलं पाहिजे, दर्शन घेता आलं पाहिजे, असं सगळंच एकंदरीत नियोजन केलेलं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण इथल्या काही सेवेकऱ्यांशी सुद्धा बोलणार आहोत की नेमक्या त्यांच्या भावना काय आहेत, कशा भावना आहेत त्यांच्या। बाबा, तुम्ही कुठून आलेला आहात, किती वर्ष येत आहे? मी जवळजवळ 60 वर्ष झाली। 60 वर्ष झाले। कुठून आलेला आहे? मी गंगामठला, तालुका मालवा, जिल्हा बीड। अच्छा, पूर्ण वारीमध्ये असतं का? पूर्ण तुकोबारा सेवेकरी म्हणून सांगतो। अच्छा, सेवेकरी आहात। हा, सेवेकरी आहे। अच्छा अच्छा, काय भावना आहे? तुम्ही कुठून आलेला आहात? मी नात आहे त्यांची, पुण्यातच राहते मी। अच्छा, काय पण भावना काय आहेत एकंदरीत? पुण्यामध्ये पालखीचा मुक्काम आहे, खूप छान वाटते, खूप सुंदर, मस्त। ज्या लोकांनी पालखी कधी अनुभवली नाहीये, पाहिली नाही, त्यांना काय सांगा? आयुष्यात एकदा तरी अनुभवावी हा जो आहे सोहळा पालखीचा, तो नक्की अनुभवावा। कुठून आलात मावशी? मी धारूर तालुका, बीड जिल्हा। पूर्ण पालखीत असतं का हो, शेवटपर्यंत? नाही, प्रस्थानाला येते आणि माऊलीचं दर्शन घेऊन परत जाते। अच्छा, धारूरची मी किती वर्ष झालं करताय? मी 12 वर्ष झाले। 12 वर्ष झाले करताय। बरं, काय मागितलंय का काही तुम्ही यावर्षी? देवाला काही नाही, इकडं फक्त वारीला बोलवीजा म्हणून मागितले। अच्छा, वारीला बोलवायचं एवढंच हो, मागितलंय? चला। नक्कीच आपण बघतोय भाविकांच्या भावना ज्या आहेत त्या अतिशय तीव्र असलेल्या पाहायला मिळतात। कुठून आलात तुम्ही? पिंपळणीला। अच्छा, हो, आज एका दिवसासाठी पुण्यात आलात दर्शनासाठी? आता तुकाराम महाराजांच्या पालखीला अच्छा, कुठपर्यंत जाता पुढे? आम्ही ना पुण्यापर्यंतच येतो। पुण्यापर्यंत का? देहूवरून पुण्यापर्यंत? हो, किती वर्ष झालं करताय? आम्ही पुण्यापर्यंत येतो अशा पालखीला देऊन। काय काय भावना काय आहेत पण नेमक्या इथे दर्शनाला आल्यावर कसं वाटतं? हो, छान वाटतं, प्रसन्न होतं, एवढं लोकांचं संरक्षण व्यवस्थित होतं, सगळं व्यवस्थित होतं, चांगली सेवा होती, आपलं दर्शन व्यवस्थित होतं। विशेष म्हणजे पाऊस थांबला माऊलीच्या दर्शनाला। कुठले काय मागितलंय का तुम्ही? काय मागितलंय? काय नाही मागायला, काय नाही मागितलं, सगळे व्यवस्थित आहे, सगळ्यांनी व्यवस्थित झालं ठेव म्हणून सांगितलं। कुठून आलात? वडगाव मावळ। अच्छा, किती पर्यंत असतं पालखी? पहिल्याच वर्षी आले, पण खूप छान वाटलं मनाला। खूप वर्षापासून इच्छा होती, पण आता या वर्षी आले, पण खूप मनाला चांगलं वाटलं। नक्कीच या ठिकाणी मुक्कामासाठी असलेल्या पण अनेक महिला आहेत, पुरुष मंडळी आहेत, जे खरं तर 2-3 दिवसांपासून या मुक्कामामध्ये आहेत। काय तुमच्या भावना आहेत? कसं वाटतंय? पालखीच्या अगदी जवळ उभा राहून मुक्काम, या सगळ्याचा बंदोबस्त असतो, तो सगळा करायला मिळतो? आम्हाला इथं तुकाराम महाराजांच्या जवळ सेवा करायला मिळते, ते खूप छान वाटतं आम्हाला आमचं नशीब खूप छान आहे, थोर आहे, त्याच्यामुळं आम्हाला चांगलं वाटतं इथं बंदोबस्त करायला। ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, किती वर्ष बंदोबस्त? आम्ही 20 वर्ष झालं इथं बंदोबस्त करत असतो मॅडम। 20 वर्षापासून आम्हाला सेवा भेटते इथं करायला, आमचं हे देवांमुळं खूप छान झालेलं आहे मॅडम। नमस्ते। नक्कीच आपण बघतोय सगळ्याच या ठिकाणी पोलिसांच्या सुद्धा भावना ज्या आहेत त्या अतिशय तीव्र असलेल्या पाहायला मिळतात। प्रचंड आनंद त्यांना होतो की वर्षानुवर्ष, किती वर्षांपासून या ठिकाणी तुम्ही बंदोबस्त करता? 20 वर्षापासून। कसं वाटतं पालखीच्या एकदम अगदी छान वाटतं, शेजारी आनंद, पालखीच्या शेजारी उभं राहून आनंद वाटतो एकदम। तुम्हाला कसं वाटतं? अखिल महाराष्ट्र महिला पोलीस संघटना आहे आमची। एकूण 400 लेडीज कामं करतात आमच्या इथे। आम्ही गेले 25 वर्षापासून बंदोबस्त करतो आणि तुकाराम महाराजांच्या कृपा आमच्यावर आहे। छान आम्हाला दर्शन होतं, सेवा घडते आमच्याकडनं, हे आमच्यासाठी खूप चांगलं। आतापर्यंत मागितलं की सर्वांसाठी मागितलंय की सर्व व्यवस्थित चालू द्या, सगळ्या गोष्टी होऊ द्या। धन्यवाद। बंदोबस्त मिळतो, आम्ही 12 दिवस गणपती बंदोबस्त करतो दगडूशेठला। अच्छा, खूप छान, यांच्यामुळे आम्हाला सगळी ती सेवा मिळते। नक्कीच आपण बघतोय अखिल महिला महाराष्ट्र पोलीस संघाच्या या सगळ्या महिला आहेत, पोलीस कर्मचारी खूप मोठ्या संख्येने आहेत। काय भावना कशा असतात?
चांगल्या भावना असतात की आपण नाही का सेवा करतोय, सेवेचे पुन्हा आपल्याला मिळतं, हे आमच्या भावना. आणि आम्ही महाराष्ट्र महिला पोलीस मित्र संघटनेतून बोलतोय आणि आम्ही हे 20 वर्ष झाले सेवा करतोय इथे. नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी सगळ्याच भाविकांच्या भावना ज्या आहेत ती एवढीच आहे की केवळ एकदा या पादुकांचं दर्शन करायला मिळावं. आपण मागे बघतोय विठ्ठल रुक्मिणीची अतिशय सुंदर मूर्ती आहे. निवडुंगे विठोबाचं हे मंदिर आहे. हे मंदिर पुण्यातलं अतिशय जुनं मंदिर आहे. ज्या वेळेस या ठिकाणी मंदिरही नव्हतं, अक्षरशः पूर्णपणे जंगलासारखा या परिसर जो होता, त्यावेळेसपासून या ठिकाणी पालखी जी आहे ती मुक्कामासाठी येत असते. सुरुवातीच्या काळात दोन्ही पालख्या मुक्कामाला या ठिकाणी असायच्या. त्यानंतरच्या काळात मात्र जशा वारकऱ्यांची संख्या वाढली त्यानंतर मात्र एक जी पालखी आहे ती पालखी विठोबा मंदिरामध्ये शिफ्ट झाली, तिकडे मुक्काम व्हायला लागला आणि तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती आजही याच ठिकाणी असलेली पाहायला मिळते. अतिशय सुंदर सुबक अशी ही मूर्ती आणि याच मूर्तीच्या दर्शनासाठी ही सगळीच भाविकांची रांग जी आहे ती लागलेली आपल्याला पाहायला मिळते. उद्या पहाटेपर्यंत दोन्ही मंदिरांमध्ये अशाच पद्धतीनं भाविक जे आहेत ते दर्शनासाठी रांगा करताना पाहायला मिळतात. अतिशय नीट पद्धतीने प्रत्येकाला दर्शन मिळावं यासाठी पोलिसांनी बंदोबस्त लावला. देवस्थानच्या वतीनं सुद्धा बंदोबस्त आहे आणि उद्या पहाटे या दोन्ही पालख्या आपापल्या मार्गाने पुढे पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतील. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी.